ॐ नमो भगवते वासुदेवाय। शुक्लाम्बरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। गुरवे सर्वलोकानां विषजे भवरोगिणां निधये सर्वविद्यानां दक्षिणामूर्तये नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयातितरतच्चार्तेष्वभिघ्नस्वराट् तेने ब्रह्मकृताय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृतां यदा विनिमयो यत्र सर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। धर्मप्रोञ्जितकैतवोऽत्र परमो निर्मत्सराणां सदां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम्। श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्। निगमकल्पतरोर्गलितं फलं शुगमुखतामृत द्रवसंयुधं पिबत भागवतं रसमालयं मुहुरगो रसिका भुवि भावुकाः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकादर आजुहाव पुत्रेदि तन्मयतया तरवोऽभिनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानदोऽस्मि। यस्वानुभावमखिलश्रुतिसारमेघम् अध्यात्मदीपम् अतिथितीर्षदां तपोन्दं संसारिणां करुणयाः पुराणगुह्यं तं व्याससूनुमुपयामि गुरुमुनीनाम्। मूगं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोऽभिनशदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्दं न विदुःसुर असुरगणा देवाय तस्मै नमः। कोमलं कूजयन् वेणुं श्यामलोऽयं कुमारकः वेदवेद्यं परं ब्रह्म वासदां पुरतो मम। भूतेर्महद्भिर्ययिमा पुरो विभुः निर्माय शेदे यदमूषु पूरुषः भुङ्क्ते गुणान् षोडश षोडशात्मकः सोऽलं गृहीत भगवान् भजांसि मे। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। श्रीहरे नमः श्रीहरे नमः। गोपिका जीवनस्मरणं गोविन्द गोविन्द नारायण अखिल गुरो भगवन्नमस्ते। अद अष्टमोऽध्यायः। मैत्रेय उवाच सनकाद्यनारदश्च ऋभुर्हंसोरुणिर्यधिः नैते गृहान् ब्रह्मसुधा यावः सन्नुर्ध्वरेतसत्त्वः मृषा धर्मस्य भार्यो दीदम्बं मायां च शत्रुघ्न असूदमिथुनं तत्तु निर्हृतिर्जगृहे प्रजः तयो समभवल्लोभो निकृतिश्च महामते ताभ्यां क्रोधश्च हिंसा च यदुरुक्तिः स्वसा कलिः दुरुक्तौ कलिराधत्त भयं मृत्युं च सत्तम तयोश्च मिथुनं जज्ञे यातना निरयस्तदा संग्रहेण मया ख्यातः प्रतिसर्गस्तवानः त्रिश्रुत्वत्वै पुमान् पुण्यं विदुर्नोत्यात्मनो मलम् अधादकीर्तये वंशं पुण्यकीर्ते कुरुद्वः स्वायम्भुवस्याभिमनोर्हरेरं शासजन्मनः प्रियव्रतानापादौ शतरूपापदे सुतौ वासुदेवस्य कलया रक्षायां जगदस्थितौ जाये उत्तानपादस्य सुनिधि सुरुचिस्तयोः सुरुचि प्रेयसि प्रत्युन्नेररा यत्सुतो ध्रुवः एकदा सुरुचे पुत्रं कामारोप्य लालयन् उत्तमं नारुरुक्षन्दं ध्रुवं राजाभ्यनन्दत तदा चिकीर्षमाणं तं सपन्द्यास्तनयं ध्रुवं सुरुचि शृण्वतो राज्ञः स्ये शर्माकाति गर्विता न वत्सन्द्रपतोर्दिष्ण्यं भवानारोढुमर्हति न गृहीतो मया यत्त्वं कुक्षावपि नृपात्मजः बलोऽसि वदनान्मात्म्यम् अन्यस्त्रीर्गर्भसम्भृतं नूनं वेद भवान् यस्य दुर्लेभे ते मनोरथः तपस्साराध्य पुरुषं तस्यैवानुग्रहेण मे गर्भे तं साधयात्मानं यदि च नृपासनं मैत्रेय उवाच
माधुः सपत्न्या स दुरुक्तिविद्धः श्वसन् हृदा दण्डकतो यथा हित्वा मिषन्दं पितरं सन्नवाजं जगाममाधुः प्ररुदं सभाषम् तं निःश्वसन्दं स्फुरिदातरोष्टं सुनीतिरुत्सुङ्ग उदूह्य बालं निशम्य तत्पौरमुखान्नितान्दं स विविध्ये यद्गदितं सपत्न्यां सोत्सृज्य धैर्यं विललापशोकद्दावाग्निनादावलदेव बालां वाक्यां सपत्न्या स्मरति सरोज श्रिया दृशा बाष्पकलामुवाक दीर्घं श्वसन्ति व्रजिनस्य पारम् अपश्यति बालकमाकबाला मामङ्गलं ताद परेषु मंस्ता भुङ्क्ते जनो यत्परदुःखसत्सत् तत्सत्यं सुरुज्जाभिहितं भवान् मे यद्दुर्भयागा उदरे गृहीतः स्तन्येन वृद्धश्च विलज्जदेयां भार्येति वावोढुमिडस्पतिर्माम् आतिष्ठ तत्ताद विमत्सरस्त्वम् उक्तं समात्राभि यदव्यलीकम् आराधयादोक्षजपादपद्मं यदीच्छसे ध्यासनमुत्तमो यदा यस्याङ्कृपद्मं परिचर्य विश्वं विभावनायात गुणाभिपत्तेः अजोद्यतिष्ठत् खलु परमेष्ट्यं पदं चित्तात्मश्वसनाभिवन्द्यं तदा मनुर्वो भगवान् पितामहो यमेकमत्यापुषु दक्षिणैर्मखैः इष्ट्वाभिपेदे दुरवापमन्यदो भौमं सुखं दिव्यमदापवर्ग्यम् तमेव वत्साश्रयभृत्यवत्सलं मुमुक्षुभिर्मृगपदाब्जपद्धतिम् अनन्यभावे निजधर्मभाविते मनस्यवस्थाप्य भजस्व पूरुषं नान्यं तदपद्मपलाशलोचनात् दुःखच्चिदं ते मृगयामि कञ्चन यो मृगत्ये हस्तगृहीतपद्मया श्रियेतरैरङ्गविमृग्यमाणया मैत्रेय उवाच एवं सजल्पिदं माधुर् आकर्ण्यातागमं वचः सन्निं यज्ञात्मनात्मानं निश्चक्रामप्पिदुः पुरात् नारदस्तुपकाकर्ण्य ज्ञात्वा तस्य चिकीर्षितं स्पृष्ट्वा मूर्धन्यलक्ष्णेन पाणिना प्राह विस्मितः अको तेजक्षत्रियाणां मानभङ्गममृष्यतां बालोऽप्ययं हृदा दत्ते यस्माधुरस्वध्वजः नारद उवाच नादुनाप्यवमानं ते सम्मानं वा विपुत्रक लक्षयाम कुमारस्य सक्तस्य क्रीडनादिषु विकल्पे विद्यमानेऽपि न ह्यसन्तोषहेतवः पुंसो मोहमृदे भिन्ना यल्लोके निजकर्मभिः परितितुष्येततस्तात् तावन्मात्रेण पूरुषः दैवोपसादितं यावद् ईक्ष्येश्वरगतिं बुधः अधमात्रोपदिष्टेन योगेन वरुरुत्सति यत्प्रसादं स वै पुंसां दुराराध्यो मदो मम मुनयः पदवीं यस्य निसङ्गेनोरुजन्मभिः न विदुर्मृगयन्दोऽपि तीव्रयोगसमाधिनाम् अदो निर्वर्ततामेष निर्बन्धस्तव निष्फलः यदिष्यति भवान् काले श्रेयसां समुपस्थिते यस्य यद्दैव विहितं स तेन सुखदुःखयोः आत्मानं तोषयन् देहि तमः पारमृच्छति गुणाधिकान्मुदं लिप्सेत् अनुक्रोशं गुणाधमात् मैत्रीं समादानद्नि चेनक्तापरैर्भियुभये ध्रुव उवाच सोऽयं शमो भगवता सुखदुःखकदात्मनां दर्शितः कृपया पुंसां दुर्दर्शोऽस्मद्वितैस्तुत्यः अदाभिमे विनीतस्य क्षात्रां घोरमुपेयुषः सुरुच्या दुर्वजो बाणैर्न भिन्ने श्रयते हृदि पदं त्रिभुवनोत्कृष्टं जिगीषो साधु वर्त्ममे बृहुस्तत्प्रभृतिर्ब्रह्मन्नैर्यप्यनधिष्ठितं नूनं भवान् भगवतो योऽङ्गज परमेष्टिनः विदुर्बन्नड्डते वीणां हितार्थं जगतोऽर्कवद् मैत्रेय उवाच इत्युद्धाहृतमाकर्ण्य भगवान् नारदस्तदा प्रीतप्रत्याकतं बालं तद्वाक्यमनुकम्बया नारद उवाच जनन्याभिहितः पन्थाः सवैनी श्रेयसस्य ते भगवान् वासुदेवस्तं भजत्तत्प्रणनात्मना धर्मार्थकाममोक्षाख्यं य इच्छे श्रेय आत्मनः एकमेव हरेस्तत्र कारणं पादसेवनं तत्तातगच्छ भद्रं ते यमुनायास्तडं शुचि पुण्यं मधुवनं यत्र सान्निध्यं नित्यदा हरेः स्वात्वानुस्सवनं तस्मिन् कालिन्द्या सलिले शिवे कृत्वोचितानि निवसन् आत्मनः कल्पितासनः प्राणायामेन त्रिवृता
പ്രാണേന്ദ്രിയ മനോമലം ശനൈർവ്യദസ്യാഭിദ്യ യേന്മനസ്സാ ഗുരുണാ ഗുരും പ്രസാദാഭിമുഖം ശശ്വത് പ്രസന്നവദനേ ക്ഷണം സുനാസം സുഭ്രുവം ചാരുർ അകപോലം സുരസുന്ദരം തരുണം രമണീയാംഗം അരുണോഷ്ടേക്ഷരാദരം പ്രണതാശ്രയനം നൃമ്രം ശരണ്യം കരുണാർണവം ശ്രീവത്സാംഗം ഘനശ്യാമം പുരുഷം വനമാലിനം ശംഖചക്രഗദാ പത്മൈർ അഭിവ്യത ചതുർഭുജം കിരീടിനം കുണ്ടലിനം കേയൂരവലയാൻവിതം കൗസ്തുഭാഭരണഗ്രീവം പീതകൗശേയവാസസം കാഞ്ചീകാപലാപര്യസ്തം ലസത് കാഞ്ചനനൂപുരം ദർശനീയമതമം ശാന്തം മനോനയനവർദ്ധനം പദ്ഭ്യാം നഖമണിശ്രേണ്യാ വിലസദ്ഭ്യാം സമർച്ചതാം ഹൃത്പത്മകർണികാധിഷ്ണ്യം ആക്രമ്യാത്മന്യവസ്ഥിതം സ്മയമാനം അഭിധ്യായേ സ്ഥാനുഗ്രാഗവലോകനം നിയതേനൈകഭൂതേന മനസാ വരദർശഭം ഏവം ഭഗവതോ രൂപം സുഭദ്രം ധ്യായതോ മനഃ നിർവൃത്യാ പരയാ തൂർണം സമ്പന്നം ന നിവർത്തതേ ജപ്യശ്ച പരമോ ഗുഹ്യഃ ശ്രൂയതാം മേ നൃപാത്മജ യം സപ്തരാത്രം പ്രപഠൻ പുമാൻ പശ്യതി ഖേചരാൻ ഓം നമോ ഭഗവതേ വാസുദേവായ മന്ത്രേണാനേന ദേവസ്യ കുര്യാദ്രവ്യമയീം ബുധഃ സപര്യാം വിവർദ്ധൈർദ്രൈ വൈദേശകാല വിഭാഗവത് സലിലൈശുചിഭിർമാല്യൈ ലവന്നൈർമൂലഫലാദിഭിः ശസ്താംഗുരാം ശുകൈചാർത്തേർ തുളസ്യാ പ്രിയയാ പ്രഭും ലദ്വാ ദ്രവ്യമയീമർച്ചാം ക്ഷിത്യം വാദിഷു വാർച്ചയേത് ആഭൃതാത്മാ മുനിശാന്തോ യദവാങ്മിതവന്യഭുക് സ്വേച്ഛാവതാരചരിതൈർ അചിന്യൻ നിജമായയാം കരിഷ്യത്യുത്തമശ്ലോകസ്തദ് ധ്യായേദ്ധൃദയംഗമം പരിചര്യാ ഭഗവതോ യാവത്യപൂർവസേവിതാം താമന്ത്രഹൃദയേനൈവ പ്രയുഞ്ജാമന്ത്രമൂർത്തയേ ഏവം കായേന മനസാ വചസാ ച മനോഗതം പരിചര്യമാണോ ഭഗവാൻ ഭക്തിമത്പരിചര്യയാം പുംസാമമയാനിനാം സമ്യക് ഭജതാം ഭാവവർദ്ധനഃ ശ്രേയോ ദിശദ്യഭിമതം യദ്ധർമ്മമാദിഷു ദേഹിനാം വിരക്തചേന്ദ്രിയരതൗ ഭക്തിയോഗേന ഭൂയസാം തം നിരന്തരഭാവേന ഭജേതാഥാ വിമുക്തയേ ഇത്യുക്തസ്തം പരിക്രമ്യ പ്രണമ്യ ച നൃപാ ഭഗഃ യയൗ മധുവനം പുണ്യം ഹരേശ്ചരണചർച്ചിതം തപോവനം ഗതേ തസ്മിൻ പ്രവിഷ്ടോന്തഃപുരം മുനിഃ അർഹിതാർഹണകോജാജ്ഞ സുഖാസീന ഉവാച തം നാരദ ഉവാച രാജൻ കിം ധ്യായസേ ദീർഘം മുഖേന പരിശുഷ്യത കിം വാ ന ദൃശ്യതേ കാമോ ധർമ്മോ വാർത്ഥേന സംയുതഃ രാജോവാച സുതോ മേ ബാലകോ ബ്രഹ്മൻ സ്ത്രൈണൈനാകുരണാത്മനാം നിർവാസിത പഞ്ചവർഷക സഹമാത്രാ മഹാൻ കവിഃ അപ്യനാദം വനേ ബ്രഹ്മ ആസ്മദ്യാദ്യവർഗം വൃകാഃ ശ്രാന്തം ശയാനം ക്ഷുദിതം പരിമ്ലാനമുഖാംബുജം അകോമേ വദദൗരാന്ത്യം സ്ത്രീജിതസ്യോപധാരയ യോംഗം പ്രേംണാരരുക്ഷന്തം നാഭ്യന്നന്ദമസത്തമഃ നാരദ ഉവാച മാമാശുജസ്വതനയനം ദേവഗുപ്തം വിശാംഗപദേ തൽപ്രഭാവം അവിജ്ഞായ പ്രാവൃങ്ക്തേ യദ്യശോ ജഗത് സുദുഷ്കരം കർമ്മ കൃത്വാ ലോകപാലൈരവിപ്രഭുഃ ഐശത്യച്ചിരതോ രാജൻ യശോ വിപുലയസ്തവ മൈത്രേയ ഉവാച ഇതി ദേവർഷിണാ പ്രോക്തം വിശ്രുത്യ ജഗദീപതിഃ രാജലക്ഷ്മീമനാദൃത്യ പുത്രമേവാന്യചിന്തയത് തത്രാഭിഷിക്ത പ്രവത്സരാ ആപുമേഷ വിഭാവരിം സമാഹിത പര്യചരത് ഋഷ്യാദേശേന പൂരുഷം ത്രിരാന്ത്രാദേ തിരാന്ത്രാദേ കപിതബദധായനക ആത്മവൃത്യനുസാരേണ മാസം നിന്യേർച്ചയൻ ഹരിം ദ്വിതീയം ച തഥാ മാംസം ഷഷ്ടേർഭഗോദിനെ തൃണപർണാദിവിശീർണൈഃ കൃതാനോർഭിർച്ചയദ്വിഭും തൃതീയം ചാനയന്മാസം നവമേ ഹനി അദ്ഭക്ഷ ഉത്തമശ്ലോകം ഉപാധാവസ്തമാദിനാം ചതുർത്ഥം അഭിവൈസമാസം ദ്വാദശേ ഹനി വായുഭക്ഷോജിതശ്വാസോ ധ്യായൻ ദേവം അധാരയത് പഞ്ചമേ മാസ്യനുപ്രാന്തേ ജിതശ്വാസോ നൃപാത്മജഃ ധ്യായൻ ബ്രഹ്മപദൈകേന
तस्थौ स्थाणुरिवाचलः सर्वतो मन आकृष्य हृदि भूतेन्द्रियाशयं ध्यायन् भगवतो रूपं नाद्राक्षीत्यं च नापरम् आधारं महदादीनां प्रधानपुरुषेश्वरं ब्रह्मधारयमाणस्य त्रयो लोकोश्चरद्भिरे यदैकपादेन स पार्थिवार्भग स्तदौ स्तदङ्गुष्टिपीडितामकी न नाम तत्रादमिदेन्द्रधिष्ठिता तरीव सव्ये तरदः पदे पदे तस्मिन्नभिद्या यदि विश्वमात्मनो द्वारं निरुद्या सुममन्यया धिया लोकानिरुच्छ्वास निपीडिता भृशं स लोकपाला शरणं ययुर्हरिं देव्या ऊचुः नैवं विदामो भगवन् प्राणरोधं चराचरस्याखिल सत्त्वदाम्नकां विदेहि तन्नो व्यजिनाद्विमोक्षं प्राप्ता वयं त्वां शरणं शरण्यं श्रीभगवानुवाच मा वैष्टबालं तपसो दुरत्यया निवर्तयिष्ये प्रदियाद स्वधाम यदोकिव प्राणनिरोध आसीत् औतानपादेर्मयि सङ्गदात्मा इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां चतुर्थस्कन्धे ध्रुवचरिते अष्टमोऽध्यायः श्रीहरे नमः श्रीहरे नमः गोपिका जीवनस्मरणं गोविन्द गोविन्द नारायण अखिल गुरु भगवन् नमस्ते थैंक यू।